नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आता जगाच्या पाठीवर मध्ये महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा आपण घेऊया. तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वॉशिंग्टन डीसी मध्ये जोरदार स्वागत झालं. वॉशिंग्टन डीसी एअरपोर्ट बाहेर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अमेरिकेमधल्या भारतीयांची मोठी गर्दी जमल्याचं दिसलं. मोदी मोदी अशा घोषणाही यावेळेला देण्यात येत होत्या. कोरोना साथीनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. एअरपोर्ट बाहेर पडल्यावर त्यांची वाट पाहत असलेल्या अनेक लोकांशी मोदींनी हस्तांदोलनही केलं. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी जगभरातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठी भेटी घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना मोदी भेटणार आहेत. तसंच भारतात गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या काही महत्त्वाच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रमुखांशी ते चर्चा करतील. अगदी आयटी क्षेत्र ते पुनर्निर्मित ऊर्जा या सर्व क्षेत्रांमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांच्या प्रमुखांची ते भेट घेतील अशी माहिती मिळतेय. गुरुवारी संध्याकाळी मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. हवामान बदलासारखी गंभीर समस्या हाताळताना आंतरराष्ट्रीय समुदायानं आणखी सजगपणे या आव्हानाचा सामना करण्याची विनंती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलेली आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देण्याची किती गरज आहे हे कोरोना संक्रमणाच्या वेळेला दिसलं. पृथ्वीची न भरून येणारी हानी झालेली आहे. केवळ आपल्यासाठीच नाही तर अनेक प्रजातींसाठी देखील हे धोकादायक आहे. त्यामुळे येत्या काळात या सगळ्याचा एकत्रितपणे सामना करणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. संयुक्त राष्ट्रांची हवामान बदलाबद्दलची कॉन्फरन्स ऑक्टोबरमध्ये ग्लासगो इथं होणार आहे. मानवतेच्या दृष्टीनं ही कॉन्फरन्स दृष्टिकोन बदलणारी असेल असंही जॉन्सन म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री समेह शौकरी यांची न्यूयॉर्कमध्ये भेट झाली. अनेक प्रादेशिक समस्यांवर यावेळेला चर्चा झाली. इस्रायल पॅलेस्टाईनचे संबंध, लिबियाबद्दल सुरू असलेले राजनैतिक प्रश्न यासारख्या मुद्द्यांचा या चर्चेमध्ये समावेश होता. गेल्या आठवड्यात इजिप्त सरकारनं सुरू केलेली मानवी हक्कांबद्दलची जी राष्ट्रीय मोहीम आहे त्याचा उल्लेख देखील यावेळी झाला. अमेरिका इजिप्तच्या संयुक्त सहकार्यानं मानवी हक्कांसाठीच्या मोहिमेला बळकटी मिळेल असा विश्वास ब्लिंकन यांनी व्यक्त केला आहे. अमेरिका आणि युरोपनं व्हेनेझुएलावर घातलेले निर्बंध उठवावेत अशी मागणी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मॅड्युरो यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतल्या भाषणादरम्यान केली आहे. आमची मागणी नैतिकदृष्ट्या योग्य आहे असं समर्थनही त्यांनी केलंय. व्हेनेझुएलानं अमेरिकेसोबतचे संबंध 2019 पासून तोडलेत. अमेरिकेनं आपलं सरकार अस्थिर करण्याचा आणि आपल्याला पदावरून दूर हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर व्हेनेझुएलाशी असलेले व्यापारी संबंध अमेरिकेनं तोडले होते आणि अमेरिकन नागरिकांना व्हेनेझुएला सरकारमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आलेली होती. अफगाणिस्तानचं भवितव्य घडवण्यात महिलांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यामुळे तालिबानींना महिलांच्या सहभागाशिवाय सत्ता चालवणं शक्य नसल्याचं राजकीय समीक्षक झारिफा गफारी यांनी म्हटलंय. तालिबाननं महिलांना चांगली आणि अर्थपूर्ण भूमिका देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलेली आहे. आर्थिक हतबलता, गरिबी, हिंसेचं वाढतं प्रमाण चिंताजनक असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंगळवारी जिनिव्हा पीस टॉक 2021 मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. हजारो हैती स्थलांतरित टेक्सासच्या सीमेवर असलेल्या डेल रिओ या शहरात तात्पुरत्या स्वरूपात राहत आहेत. त्यांना अमेरिकेतील इमिग्रेशन कोर्टात किंवा इमिग्रेशन ऑफिसेसमध्ये हजर राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात येणार आहे. बुधवारी डेल रिओमधील सीमा क्रॉस करताना एक बस ड्रोन व्हिडिओमध्ये दिसली. मात्र यासाठीचा निकष अजूनही स्पष्ट करण्यात आलेला नाही. अमेरिकेत हैतीमधून आलेल्या निर्वासितांना तातडीनं बाहेर घालवण्यासाठी बायडन प्रशासन माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मार्च 2020 मधली रणनीती राबवत आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे आश्रय दिला जात नाहीये. अनेकदा आश्वासनं देऊन सुद्धा बायडन प्रशासन स्थलांतरितांसाठी राबवत असलेली जी मोहीम आहे त्यामुळे आता मोठी नाराजी पसरलेली आहे. या स्थलांतरितांमध्ये जी मुलं एकटी किंवा कोणाच्याही सोबतीशिवाय त्यांना फक्त या नियमातनं वगळण्यात आलंय. मात्र कोणालाही हद्दपार करण्यात आलेलं नाही. स्थलांतरित कायद्यानुसार आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातनं त्यांचे हक्क अबाधित असतील असं सांगण्यात आलेलं आहे.
लहान मुलं सोबत असलेल्या कुटुंबियांचीही लगेचच सुटका करण्यात येते। हैती स्थलांतरितांच्या मेक्सिकोच्या बाजूने असलेल्या शिबिरांमध्ये आता मोठी वाढ होतीये। मदत करणाऱ्या संस्था, अन्न आणि वैद्यकीय मदत देऊ करणाऱ्या संस्था इथं पोहोचतायत। त्यामागे कोरोनापासून नागरिक आणि स्थलांतरितांचं संरक्षण करण्याचा हेतू असल्याचं आरोग्य विभागातर्फे सांगितलं गेलंय। आपल्याला अमेरिका पुन्हा मायदेशात सोडेल या भीतीनं अनेक निर्वासितांनी आता मेक्सिकोची वाट ठरलेली आहे। तर मेक्सिकोनं विमान आणि बसेसची सोय या निर्वासितांसाठी केलेली आहे। अमेरिकेची दक्षिण सीमा ओलांडण्यासाठी स्थलांतरितांना सीमागस्त एजंट्स घोड्यांच्या लगामानं जबरदस्ती केली जात असल्याबद्दल अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। हा भयानक प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय। ही परिस्थिती फेडरल बॉर्डर एजंट्स कशी हाताळतायत याबद्दल चौकशी करण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलाय। जवळपास 6000 हैतियन्स आणि अन्य निर्वासितांना या शिबिरातून अमेरिकन अधिकाऱ्यांनी बाहेर काढलंय। अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर ज्या प्रकारे स्थलांतरितांना वागणूक दिली जाते ते पाहता प्रशासनाला डेमोक्रॅट्सकडून प्रचंड रोषाला सामोरं जावं लागतंय। या स्थलांतरितांसाठी घोड्याचे लगाम वापरले जात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अत्यंत तीव्र आणि संतापजनक प्रतिक्रिया उमटतात। अतिशय आक्रमकपणे या स्थलांतरितांशी हे एजंट्स वागत असल्याचे व्हिडिओ देखील आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत। मेक्सिको टेक्सास बॉर्डरवर हैतीमधले हजारो स्थलांतरित प्रवास करत असल्याचं ड्रोन व्हिडिओ फुटेज समोर आलेलं आहे। डेल रिओ इंटरनॅशनल ब्रिज जवळ तंबू आणि लोकांची एकत्र मोठी गर्दी दिसतीये। अनेक जण रिओ ग्रँड नदी पार करताना आपलं सामान वाहून नेतानाही दिसतात। काही जण टेक्सासकडे जाण्याच्या तर काही जण मेक्सिकोकडे जाण्याच्या वाटेवर दिसतात। हैतीच्या बाहेर जाणारी उड्डाणं अमेरिकेनं थांबवल्यामुळे या लोकांसमोर आता अगदी कमी पर्याय उरलेले आहेत। चिलीमधील रेड क्रॉस संघटनेनं इटलीच्या रेड क्रॉस संघटनेच्या सहकार्यानं स्थलांतरितांसाठी एक मदत केंद्र सुरू केलं आहे। या केंद्रात वैद्यकीय आणि अन्नाच्या मदतीचे किट्स उपलब्ध करून दिले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे आरोग्य, घर, रोजगाराची कागदपत्र आणि अन्यत्र प्रवास या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा केलं जात आहे। इथल्या जवळपास 3000 स्थलांतरितांपर्यंत आम्हाला पोहोचायचंय असं चिलीच्या रेड क्रॉस अध्यक्षांनी सांगितलेलं आहे। अमेरिकेमध्ये सप्टेंबर 2019च्या आधीही कोरोनाचा प्रसार झालेला होता असा दावा चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस म्हणजे CASच्या अभ्यासातून करण्यात आलेला आहे। चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याआधीपासूनच अमेरिका, स्पेन, फ्रान्स, इटली आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग होता असा दावा यामध्ये करण्यात आलेला आहे। गणिती मॉडेल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं हा अभ्यास करण्यात आला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात अमेरिका $250 मिलियन योगदान देणार असल्याची घोषणा अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केलेली आहे। कोरोनावरच्या जागतिक परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे। जगभरात 100 कोटी लस डोस पोहोचवण्यासाठी अमेरिका फायझर लसींची दुपटीनं खरेदी करणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलेली होती। त्यानंतर लगेचच हॅरिस यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। पुढच्या वर्षात जागतिक लोकसंख्येच्या 70% लसीकरण करण्याचं ध्येय त्यांच्या समोर आहे। कोरोना संकट आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठा इशारा असल्याचं कमला हॅरिस यांनी म्हटलंय। अर्जेंटिनामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान मास्कचा वापर यापुढे बंधनकारक नसेल अशी घोषणा आरोग्यमंत्री कार्ला विझोटी यांनी केलेली आहे। सध्या दररोज साधारणपणे 2000 रुग्णांची नोंद होतीये। आधी हीच रोजची रुग्णसंख्या 30,000पर्यंत पोहोचलेली होती। मात्र रुग्णसंख्येत घट झाल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। पण इंडोर कार्यक्रमांना मात्र मास्क वापरणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। डान्स हॉल, रेस्टॉरंट 50% क्षमतेनं सुरू राहू शकतात। लसीकरण होऊन 14 दिवस झाल्याचा पुरावा मात्र दाखवणं गरजेचं असणार आहे। व्हेनेझुएलामध्ये रशियाच्या स्पुटनिक लसींचा 6,75,000 डोसेसचा साठा मंगळवारी पोहोचला। माईकच्या विमानतळावर
यावेळेला रशियाचे राजदूत सेरेगी उपस्थित होते. लस साठा नसल्यानं व्हेनेझुएलामधले अनेक नागरिक दुसरा डोस अद्यापही घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे वाट पाहून अनेकांनी चीनच्या सिनोफार्म लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. गेले कित्येक आठवडे अफगाणिस्तानमधल्या राष्ट्रीय फुटबॉल टीमच्या खेळाडू तुम्ही देश सोडून जाऊ शकता या शब्दांची वाट पाहत होत्या. अखेर रविवारी त्यांना हा संदेश मिळाला. या खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांना एका विशेष चार्टर विमानानं पोर्तुगालला नेण्यात आलं. तिथे त्यांना आश्रय देण्यात येणार आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तानमधनं सैन्य मागे घेतल्यापासून या 14 ते 16 वर्ष वयोगटातल्या मुली आणि त्यांची कुटुंब देशाबाहेर जाण्याची वाट पाहत होते. तालिबान सरकार मुलींना खेळू देण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची या मुलींची भावना होती. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एरिसमध्ये हजारो निदर्शक रोजगार आणि सामाजिक हिताच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रपती निवासस्थानाबाहेरही शेकडो आंदोलकांची गर्दी होती. गेली काही वर्षे अर्जेंटिनामध्ये सातत्यानं सामाजिक आर्थिक संकट येत आहेत. त्यातच कोरोना महामारीनंतर देशाची आर्थिक स्थिती अतिशय बिकट बनलेली आहे. जवळपास 42% लोक दारिद्र्यात जगतायत आणि महागाईचा 50%हून जास्त लोकांवर परिणाम झालेला आहे. जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्राझीलमधल्या साओ पावलोमध्ये स्वसुरक्षेचं प्रशिक्षण दिलं जातंय. या वर्गांना महिलांचा प्रतिसादही वाढतोय. यातल्या काही महिला हिंसेच्या बळी ठरल्या होत्या. त्यामुळे यापुढे घरी किंवा बाहेर स्वतःची सुरक्षा स्वतः करण्यावर या महिला ठाम आहेत. 2019-20च्या वर्ल्ड बँक समूहाच्या अहवालानुसार ब्राझीलमध्ये महिलांवरच्या हिंसाचारात तब्बल 27% वाढ झाली आहे. घरी किंवा रस्त्यावर होत असलेल्या हिंसाचाराचा तब्बल 37% महिलांना सामना करावा लागल्याचं निरीक्षण या अहवालामध्ये मांडण्यात आलेलं आहे. युक्रेनमध्ये सोमवारपासून आंतरराष्ट्रीय लष्करी कवायतींना सुरुवात करण्यात आली. 15 देशांचं सैन्य आणि त्यांचे प्रतिनिधी यात सहभागी झालेले आहेत. या कवायतींमध्ये वॉशिंग्टन नॅशनल गार्डची ब्रिगेड कॉम्बॅट टीम समाविष्ट आहे. एप्रिलपासून हे सैनिक युक्रेनमध्ये तैनात असल्याची माहिती अमेरिकन सैनिक डेव्हिड कॉर्निजन यांनी दिलेली आहे. अमेरिकी लष्कराचे 150 प्रतिनिधी या कवायतींमध्ये सामील होतील. कवायतींमध्ये अंदाजे 6000 सैनिक सहभागी होतील असा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये 63 पेंग्विन्सचा अचानकपणे मृत्यू झालाय. मधमाशांच्या हल्ल्यामुळे पेंग्विन्सचा मृत्यू ओढावल्याची शक्यता पशुवैद्यक तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. गुरुवारी दुपारी ते शुक्रवारी सकाळपर्यंतच्या वेळात त्यांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सदर्न आफ्रिकन फाउंडेशन फॉर द कन्झर्वेशन ऑफ कोस्टल बर्ड्स इथं या पेंग्विन्सचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. आयफेल टॉवर आणि ट्रोकाडेरो स्क्वेअर दरम्यान हवेत जमिनीपासून सुमारे 70 मीटर उंचीवर 600 मीटर लांब कोणत्याही आधाराशिवाय चालत जाण्याचं धाडस एका फ्रेंच पर्यटकानं केलेलं आहे. नॅथन पॉलिन हा एक प्रसिद्ध रोप कलाकार आहे जो अनेक धाडसी गोष्टी करत असतो. अनेकदा कोणत्याही आधाराशिवाय चालण्याचं धाडस त्यानं यापूर्वीही केलेलं आहे. फक्त 2.5 सेंटीमीटर रुंदीच्या दोरीवर त्यानं जमिनीपासून 70 मीटर उंचीवर चालण्याचं धाडसही केलेलं आहे. त्याचा हा स्टंट पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केलेली होती. ऑइल ऑफ व्हाईट फेस्टिवलमध्ये स्नो पेट्रोल रॉक बँडनं चाहत्यांची मनं जिंकली. चेझिंग कार्स हे हिट गाणं त्यांनी सादर केलं. या गाण्यासाठी त्यांना ग्रॅमी पुरस्काराचं नामांकन सुद्धा मिळालेलं होतं. न्यूपोर्टमध्ये 4 दिवस हा फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला होता. अर्ल अँड काउंटेस ऑफ वेसेक्स म्हणजेच ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड आणि त्यांच्या पत्नी सोफी यांनी चेल्सी फ्लॉवर शोला सोमवारी भेट दिली आहे. कोरोना संक्रमणामुळे फ्लॉवर शो यावर्षी उशिरा पार पडला. राणी एलिझाबेथ ऑक्टोबरपर्यंत स्कॉटलंडमध्ये असल्यानं एडवर्ड आणि सोफी राजघराण्याचे प्रतिनिधी म्हणून यावेळी उपस्थित होते. हवामान बदल या संकल्पनेवर यावर्षीचा हा फ्लॉवर शो आधारित होता. राणी एलिझाबेथ यांनी 1952 मध्ये सूत्र हाती घेतली. 2022 मध्ये 70 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं या फ्लॉवर शोच्या माध्यमातून झाडं लावण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
आणि या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.